कृष्ण हरे हरे पुंडलीक वरदा विठ्ठल श्रीनाथदेवतारं विनायकं गुरुर्नौमि सादरे नाम विष्णुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति सादरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रदायकवचनामृतं च अद्वैतभावप्रदायितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयेव श्रीरङ्गनाथ गुरुराजनमोस्तुभ्यम्। आम्ही जितेंद्रिय म्हणवीत मनोनी नाचरे जो वेदोक्त त्यासी नातुडेगा परमार्थ अति अनर्थ अंगी वाजे जरी शास्त्रज्ञ ज्ञाता झाला आणि वेदोक्ता विमुख ठेला तरी तो जानपणाची नागवला जान बुडाला दुःखार्णवी नाचरे जो वेदोक्त कर्म त्यक्त कर्मे मानी निष्कर्म त्याशी थोर पडला भ्रम नाडला परम अभिमानी। प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला ग्रंथ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा ग्रंथ म्हणजे श्री एकनाथ भागवत की जो श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावर केलेली टीका। श्रीमद भागवतातला 11वा स्कंद हा प्राकृत भाषेत नाथ महाराजांनी केलेला आहे आणि त्याला श्री एकनाथी भागवत असं आपण म्हणतो। महाराजांनी या पूर्ण स्कंदाचं जे निरूपण केलेलं आहे 11व्या स्कंदाचं आणि त्या 11व्या स्कंदात 31 अध्याय आहेत सगळे। किती? 31 अध्याय। तर ते 31 अध्यायाचं चिंतन करायचं तर त्याच्यात खूप चिंतन गोड आहे की त्याच्यात खूप असा वेदांत भक्ती ज्ञान वैराग्य असं रस भरीत सगळं हे व्यापून टाकलेलं आणि म्हणून हे जसं जसं ऐकन तसा तसा आनंद तसा तसा उत्साह निर्माण ऐकावा आणि ऐकावाच वाटतं ऐकतच राहावं असं हे गोड निरूपण आहे। नुसतं गोडच नाही तर ते गोड करून टाकत काय करतं जीवाचा जीवपणा टाकून कडूपणा टाकून देत नाचायला लावतं आणि जीवाला गोड करतं म्हणजे जीव परमात्मा आहे असं लक्षात येत असतं। म्हणून हे श्री एकनाथी भागवत हे आपण मनुष्य जीवनात आलो मनुष्य देहात आलो तर ह्या ग्रंथाचं ज्ञानेश्वरी असो तुकाराम महाराजांचा गाथा असो आणि एकनाथ महाराजांचं भागवत हे वारकऱ्याची प्रस्थान स्त्री आहे की परमार्थात आपण ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस परमार्थात या 3 ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे। बाकी करणं हो का नाही वास्तविक पाहता संतांचे सगळेच ग्रंथ पाहायला पाहिजे त्याच्यातले हे 3 ग्रंथ तर मुख्य। जसं आपलं अन्न पाणी आणि हवा आपल्याला 3 वस्तूची मूलभूत गरज आहे की नाही तसं हे गाथा ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत 3 ग्रंथ मनुष्य जीवनात येऊन आत्मसात केले पाहिजे। त्या 3 ग्रंथाचं चिंतन झालंच पाहिजे केलंच पाहिजे त्याच्याशिवाय दुसरं मग तुम्ही बघा किंवा नका बघू आणि बघितलं तर चांगलंच। संतांचे अनेक ग्रंथ आहेत चांगदेव 65 अमृतानुभव आहे की नाही असे खूप नाथ महाराजांचे 7-8 ग्रंथ आहेत रामायण आहे आणखी नाथ महाराजांचे भरपूर ग्रंथ 8 ग्रंथ आहेत ज्ञानेश्वर महाराजांचे तुकाराम महाराजांचा गाथा आहे। हे सगळं जरी बघितलं साहित्य तर खूपच सगळ्या साहित्याचा पण सार या 3 ग्रंथात आलेला आहे आणि म्हणून हे चित्त देऊन लक्ष देऊन जर ऐकलं तर याने आपलं कल्याण होत असतं। म्हणजे जीव जीव राहत नाही तर जीव देव होतो। जीव काय होतो? देव होतो। देव होतो म्हणजे जीव
म्हणलं की शरीर आलंच, जीव म्हणलं की शरीर. जीवाला शरीर हे असतच म्हणून तर जीव आहे. शरीर म्हणलं की दुःख आलंच. आणि दुःख मग दुःख अनेक प्रकारचं. त्या दुःखाकडे जरा नजर करून जर पाहिलं तर मग जन्माचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे, त्रिविध तापाचं दुःख आहे, गर्भवासाचं दुःख आहे, असे अनेक प्रकारचे दुःख आहेत आणि हे जीवाला भोगावं लागते. पण ह्या ग्रंथाचं चिंतन केलं, संत संगतीत राहतो, तर जीवाचा जीवपणा म्हणजे बद्धपणा जातो आणि जीव परमात्मा आहे असं लक्षात येतं. आणि म्हणून जन्म मरण पुन्हा राहत नाही, केवळ आनंदाचा अनुभव. आनंद आहे आपलं स्वरूप आहे, म्हणून दुःख तिथं राहत नाही. हे मनुष्य देहात आल्यावरच हे करता येतं. आपण मनुष्य देहात आलो तर आपलं आता हेच आत्मसात करणं का. बाकीच्या संसारात लहान झाला मोठा झाला, आपल्याला लहान मोठेपणाचं दुःख वाटतं. काय वाटतं? दुःख वाटतं की तो माझ्यापेक्षा माझ्या बरोबरीचा होता का, त्यात जो काय नव्हतं मायापासून तो माझ्यासोबत राहून पुढे गेला, मी माझं राहिलो. असं काय नसतं. संसारात काय नसतं. संसारात आपला इथं मनुष्य देहात येऊन आपला उद्धार करून घेणं हे मोठं कल्याण आहे, हे कल्याण नाही. पण माणसं आजकालच्या या कलियुगात म्हणलं की हे धकाधकीचं जीवन आणि सगळे लोक प्रपंचात कशात, प्रपंच. आपल्या कल्याणाकडे कोणाच लक्ष नाही, कोणाच लक्ष. सगळ्यांनी आपल्या कल्याणाबाबतीत जर म्हणलं तर सगळ्यांनी पाठ फिरविलेली. काय केलेली? पाठ फिरवलेली. कोणालाच आपलं कल्याण व्हावं असं इच्छा होत. सगळ्याला वाटतं प्रपंचातून आपलं कल्याण होईल, प्रपंच जमा केला, प्रपंच मोठा वाढविला म्हणजे आपलं कल्याण होईल असं. पण ही प्रपंच आसक्ती हीच मोठी दुःखाला कारण. जोपर्यंत प्रपंचाचं स्वरूप कळत नाही, प्रपंच कसा दुःख रूप हे कळत नाही, तोपर्यंत त्याच्यातली आसक्ती जीव टाकीत नाही. आणि हे कधी कळायचं? हे कळत संतांच्या संगतीत आलं. संत संगतीत आपण येत नाही, संत संगतीत येत नाहीत, आलो तर टिकत नाही, आलो तर टिकत नाही, तिथं राहत नाही. म्हणून आपल्याला संतांच्या शब्दाचा अनुभव येत नाही, संतांच्या शब्दाचा अनुभव येत नाही आणि म्हणून आपल्याला मग आनंदाचा अनुभव येत नाही. आनंद काय हे, सुख काय हे आपल्याला कळत नाही. जरी परमार्थात आले तरी बी सोंगी ढोंगीच झाली. काय झाली? सोंगी ढोंगीच झाली. नीट खऱ्या मार्गावर आले नाही. खऱ्या मार्गावर जोपर्यंत येत नाही, खरा परमार्थ जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपलं कल्याण कसं काय होऊ शकतं? म्हणून परमार्थात मार्गावर लक्ष देणं महत्वाचं आहे. तरी अवधान ऐकले तिची, मग सर्व सुखाशी पात्र होईची, हे प्रतिज्ञोत्तर माझी उघड आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुला जर सर्व सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मी माझं हे बोलणं हे मी प्रतिज्ञाच केलेली की ह्या शब्दानं तुमचं कल्याण होईल. पण आपण जर लक्ष दिलं तर संतांच्या बोलण्याकडे, आपण जर ते ऐकलं तर, ते आत्मसात केलं तर, नाही आत्मसात केलं तर कसं काय कल्याण? कसे काय आपल्याला संत कळते? कसं काय संतांचे शब्द कळते? कसं काय त्या शब्दाचा अर्थ कळलं? कसं काय आपण अर्थरूप होऊ? कळालं तरच ना. त्याच्यावर प्रेम असलं, त्याची आवड असली तरच, नाहीतर होणं शक्य नाही. म्हणून संतांचे ग्रंथ किंवा संत संगती ही अवश्य आधी केली पाहिजे. काय केली पाहिजे? जसं आपल्याला रोज अन्न पाणी लागतं जीवन जगण्यासाठी, तितकीच गरज याची वाटली पाहिजे. आत्मचिंतन झालंच पाहिजे. मग तुम्ही लीला चिंतन करा, नाम चिंतन करा, भगवंताचं काय करायचं करा, पण भगवंताचं ध्यान हे अखंड असलंच पाहिजे. जसं अन्न पाण्या वाचून हे शरीर राहत नाही, तसं चिंतना वाचून आपण सुद्धा राहू नये.
चिंतन हे आपली गरज झाली पाहिजे. आपली काय झाली पाहिजे? गरज झाली पाहिजे. आपल्याला गरज वाटली पाहिजे की चिंतनाशिवाय मी जगू शकत नाही. चिंतन माझं श्वास. चिंतन काय? माझा श्वास झाला पाहिजे. की इतकं चिंतन आवडलं पाहिजे. म्हणून संतांच्या संगतीत नित्य राहायचा. आणि संतांच्या संगतीत राहिलं तर आपलं खरंच. हे प्रपंच जरा बाजूला सारा. प्रपंच बाजूला सारावा म्हणजे काय करावं? त्याच्यातून निघून नका जाऊ, त्याच्यातच राहा. पण त्याच्यात आसक्त होऊन राहू नका. इकडं आसक्त, तिकडी आसक्ती टाका, आणि इकडी आसक्ती, इकडी गोडी वाढ. हे लक्षात येईल. गोडी वाढविलं तर लक्षात येईल. जे निरपेक्ष महात्मे, कसे निरपेक्ष आणि निसंशय सांगते, कोणत्याही प्रकारचा संशय ठेवीत नाही, असे महात्मे जाणून घेतले पाहिजे. त्याच्या संगतीत राहून आपलं कल्याण. हे का नाही? नाहीतर मग शब्द भोकून या करीशी काय? अर्थाकार होय राय होऊन या, की नुसतं शब्द भोकून सांगणारे बी असे काय कामाचे? त्याचा अर्थाकार झालं पाहिजे. आपलं कल्याण झालं पाहिजे. कितीतरी गोष्टी आपण पाहिल्या की संत शोधित गेले. काही संत जोपर्यंत आपलं समाधान होत नाही तोपर्यंत आपल्याला खरे संत भेटलेच नाही. जोपर्यंत आपल्या मनाचं समाधान होत नाही, जेव्हा ऐकून मनाचं समाधान झालं की आता कुठं जाणं येणं, आता पळापळी राहिली, असं आपण शोध घेतला पाहिजे. लक्षात घेतलं पाहिजे की खरं जे आपल्याला आत्मचिंतन आहे, खरं आपल्या हिताचं आहे, आपल्या कल्याणाचं आहे, ते आपल्याला कुठं भेटलं. जिथं भेटलं तिथं समाधान होतं की आता काही कुठं जायची गरज नाही. असं आपण चिंतन ऐकलं पाहिजे, असं चिंतन केलं पाहिजे. त्यांनी आपलं कल्याण होतं. राजा जनक विधेयी होते, ज्ञानी होते, तरी संत घरी आले की त्या संताला प्रश्न विचारल्याशिवाय राहत. आणि संताला जितके प्रश्न विचारतात तितकं आपल्याला ते ज्ञान अधिक वाढत. अनेक युक्त्यानं ते आपल्याला सांगतात. आपली जर विचारण्याची बुद्धी जर असेल तर खूपच चांगलं. आता प्रश्नच विचारता येत नाही आपल्याला, कारण आपलं कल्याण कशाने होतं हे आपल्याला माहित. पण संतांच्या संगतीत आलं की लक्षात बी येतं. मग आपल्याला ते प्रश्न निर्माण करता येत आहे का नाही? म्हणून जनक राजाने 9 नारायण आपल्या घरी आले तर प्रश्न विचारले. 9 प्रश्न विचारले आणि त्या 9 प्रश्नाचं उत्तर 9 नारायण एक जण एका प्रश्नाचं उत्तर देतात. त्याच्यात आता पिप्पलायन नारायण उत्तर देतात की राजाने प्रश्न विचारला की ह्या कर्मातून मी अलिप्त कसा होईल? कर्मातून अलिप्त कसा? कारण कर्म हेच बंधन आहे. कर्म हे जीवाला काय आहे? बंधन आहे. आपण मनुष्य देहात आलो, जे कर्म करतो आहे की नाही, जे कर्म करतो ते कर्म या मनुष्य देहात फलीभूत होत. काय होत? फलीभूत. ते कर्म वाया जात नाही. मग ते कर्म एक विहित असेल किंवा निषिद्ध असेल. कर्म केलं म्हणलं की चांगलं किंवा वाईट झालंच आहेच. एखादा जर म्हणला महाराज नाही आम्ही वाईट तर चांगलं नाही केलं पण वाईट तर बिलकुल केलं नाही, पण चांगलं नाही केलं म्हणजे ते वाईटच असत. काय असतं? चांगलं नाही वाईट. एखादा माणूस जर म्हणला महाराज मी कोणाच्या आद्यात नाही माद्यात नाही, आपलं मस्त राहतो, कोणाला म्हणजे कधी त्रास नाही त्याला जीवनात येऊन, असं जरी म्हणलं पण तरी पण भजन तर नाही ना केलं. मनुष्य देहात येऊन काय नाही केलं? भजन नाही केलं. भजन देवाचं नामस्मरण केलं नाही, चिंतन केलं नाही. महाराज म्हणते निस्ता बसला. देवाचं ह्या देह कशा करताय? देवी दिला देह भजना गो म्हणला. तू भजनच नाही केलं, निस्ता बसला म्हणजे कोणाला त्रास नाही द्यायला. मग काय झालं? चांगलं वागला पण भजन नाही केलं. चांगला आचरण केलं चांगलं, पण देवाचं स्मरण केलं, चिंतन केलं नाही. देव जाणून घेतला नाही, देव कळाला नाही. मग काय होते?
नामाशी विन्मुख तो नर पापी. किंवा महाराज म्हणते नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त, हरीशी न भजत दैव हात. हरीची भक्ती जर करीत नसल, नाम जर मुखाने घेत नसल आणि मनुष्य देहात आलेला आहे, मग तो हरीचं नाम जर घेत नसल, हरीची भक्ती करत नसल, तो जरी म्हणत असला मी चांगला आहे तरी बी तो महापापीच. कसा आहे? नामाशी विन्मुख तो नर पापी. जो देवाचं नाव घेत नाही, ज्याला देवाची आवड नाही, ते मनुष्य देहात असून जर त्याला देव आवडत नसेल तर तो पापीच. पाप असलं की देव आवडत नाही. म्हणून देव आवडला पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. देवाचं नामस्मरण केल्याने मन निर्मळ होत, चित्त काय होतं? निर्मळ होत. त्या निर्मळ चित्तात मग देव, निर्मळ चित्त झालं की देव कळत असतो. काय कळत असतो? देव कळाला म्हणजे मिळत असतो. देव कळाला मिळालेलाच, पण कळाला नाही म्हणून मिळत नाही ना. कळाला नाही म्हणून मिळत नाही. देव काय दुसरीकडे का देव दुसरा आहे? नाही, फक्त कळाला नाही. आणि कळाल्यावर मग कुठं पावगाची गरज आहे का? कळाल्यावर तिथंच आहे जवळ का? तुमच्या वेगळाच नाही. हा, जवळच आहे का? नाही आहे, पण कळत नाही. काहून कळत नाही? तर भजन करीत नाही, चिंतन करीत नाही, नामस्मरण करीत नाही, भक्ती करीत नाही. करतो भक्ती, पण अशी दाबीक करतो की लोकांना दिसावं माई भक्ती केलेली. कशी दिसावं? लोकांना दिसावं, लोकांनी मला म्हणावं भक्त आहे. कोणी म्हणावं असं त्याला वाटतं की मला लोकांनी म्हणलं पाहिजे की हो भक्त आहे, बरं का, चांगला आहे, भक्ती करतो, गंध लावतो, माळा घालतो, चांगला आहे, असं कोणी म्हणावं? अरे लोक मूर्ख असते. मूर्ख लोकांनी तुम्हाला किती लाख मूर्ख लोकांनी तुम्हाला मानलं म्हणजे तुम्ही मोठे झाला का? नाही. मूर्खाने किती जरी मानलं तर माणूस मूर्खच होईल का? काय होईल मूर्खाने मानल्याला? जास्त. आपल्याला शहाण्याने मानावं. कोणी मानव? शहाण्याने. शहाणे संत आहे, संतांनी मानावं हा भक्त आहे, किंवा देवानी मानावं हा माझा भक्त आहे. तर मग आपल्याला देवानी म्हणावं, संतांनी म्हणावं असं वाटतं का लोकांनी म्हणावं असं वाटतं? लोकांनी म्हणलं तर मग लोक शहाणेच नाहीत. तर मग शहाणे मूर्खाने किती आपली वाहवा केली तर मग आपण कोण आहेत? लोकांनी मानावा म्हणून दांभिक भक्ती, अशी भक्ती करावा का? नाही, भक्ती अशी करावा की ती भक्ती देवाला आवडावं. कोणाला आवडावं? देवाला. संतांना आवडावं. लोकाला आवडू का नाही आवडू? लोकाला आवडायसाठी असते का भक्ती? नाही, भक्ती आपल्या कल्याणाकरता असते. आपल्या कल्याणाकरता आपण करतो भक्ती. आपल्याला असं वाटलं पाहिजे की मी खरी भक्ती का लोकाला सांगून, लोकाला विचारू नाही. संता पुढं मग मानलं पाहिजे आपण, घरात देवा पुढं मानलं पाहिजे. भक्तीचं वर्म जर वर्म कळाल्यावर मग भक्ती करता येते. आपण वर्म जाणून नाही, कळून घेण्याची बुद्धीला कस लावित नाही. काय करीत नाही? कस लावित नाही. बुद्धी अशी नेटाला लागूच देत नाही. नेटाला लागली की नग म्हणते ते कळतच नाही. ते ऐकायला गेलं काय नाही, कळतच नाही म्हणते ते रे अवघड आहे. काय जे अवघड आहे तेच ऐकून घेतलं पाहिजे. जे अवघड वाटतं का ते ऐकल्यावर सोपं जाईन का नाही? लक्षात बसन का नाही? बस. तुम्हाला वाटतं ते कळणं मानल्यावर, डोक्यावर चाललं मानल्यावर ते ऐकायचंच ना. अरे तुम्ही संसारात राहून इतकी अवघड काम करता, जे नाही ते अभ्यास करू ते साध्य करायला पाहता का नाही? कोणतं बी एखादं शेतकरी येत तशी एखादं पीक घ्यायचं तर त्याला कोणतं खत, कोणती आळवणी, कोणती फवारणी आहे का नाही, माहिती काढू त्याच्यात पुन्हा सफल हो का नाही हो, पण प्रयत्न किती असतील. तितकं अवघड आहे काही नाही, सोपं आहे. हे तर खूप सोपं आहे. म्हणून हे आपण संतापुढं बसलं पाहिजे, संतापुढं बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. राजा जनकाने प्रश्न विचारला की मी कर्मातून अलिप्त कसा होईल? कारण कर्मच बंधाला कारण आहे. कर्म बंधाला कारण आहे.
कर्माचा बंध आहे आपल्याला. जन्म कशामुळे? कर्मा नाही. जन्म कशा नाही? कर्म. संत येते तर संत अवतार घेऊन येते, त्याचे येते त्याला कर्माचं बंधन गिंधन नाही. ते स्वइच्छेने येते, आपली तळमळ पाहून येते, जीवाची तळमळ पाहून येते, जीवाच्या उद्धारा करता येते. त्याला काही इथं याचं हिचं काम नाही. वास्तविक पाहता त्याचं स्वरूप आनंद, अद्वय, नित्य, निरामय असं त्याचं स्वरूप. ते त्याच्या स्वरूपाहून जागा सोडतील आपल्या करता आणि इथं दुःखात येते. कुठे येते? दुःखात. इथं दुःखात उडी घालतील. येथे उपकारासाठी आले खरं ज्या वैकुंठी. त्याचं घर कुठे? वैकुंठात आहे. वैकुंठ त्याचं घर. पण ते इथं काय ते आपला उद्धार करण्या, आपला उद्धार करण्याकरता येत. नाही तर त्याला इथं याच हिचं बंधन नाही. आणि देवाला आणावं लागतं. देवाला ह्या पृथ्वीवर अधर्म माझ आहे का नाही, दुष्टाचा वाबो झाला, भक्त लोकांना त्रास होतो. आणि मग ते भक्त लोकांना त्रास, भक्त लोकांचा पाहू, भक्त लोक देवाचं आराधना करते. ह्या पृथ्वीवर जर वज झालं हे असं वापी लोकांचं, ती पृथ्वी आहे का नाही स्वरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जा आहे की नाही, म्हणजे देवापाशी जा. ती आपलं घरानं सांगते की आता तुम्ही अवतार घेऊन या दुष्टाचा नाश करा. देवाला आणावा लागतं. संत आपल्या कळकळीनं आपली तळमळ पाहून, जीवाचं दुःख पाहून येत असतात. जीवाला यावाच लागतं. कशामुळं? कर्मामुळं. कर्माचं बंधन आहे जीवाला. म्हणून कर्मामुळं आलेलो होता. कशाने आलेलो? कर्म. जन्माला आलो तर काय सुखासुखी आलो नाही, कर्माच्या बंधनामुळे. कर्म बंधनामुळं सुख दुःख भोगायला. कशामुळं? कर्म बंधनामुळं. मग हे कर्माचं बंधन जर आता तुटलं तर मोकळे होतो. पुन्हा जन्म होणार नाही. पुन्हा जन्म होणार नाही म्हणजे दुःख राहणार नाही. असं करायचं का नाही? मग आता कर्माचं बंधन तुटलं पाहिजे का नाही? तुटलं पाहिजे. आता तोडता येत. त्या तिकडं म्हशीच्या जन्माला गेल्यावर, कुत्र्याच्या जन्माला गेल्यावर तुटन, गाड्याच्या जन्माला गेल्यावर नाही. आता मनुष्य देहात आल्यावर आता कर्माचं बंधन आता तोडत, आता मोकळं होता येत. आता दुःख काढतायत. आता हे दुःख काढण्याची वेळ आहे, दुःखातून मुक्त होण्याची वेळ. पण आता जर आपण ह्या संसाराच्या नादी लागून जर इकडं लक्ष नाही दिलं तर मग दुःख वाढून ठेवून आहे. कसं आहे? लय मोठं वाढून घेतल्यासारखं. कारण इथं मनुष्य देहात जे जे कर्म तुम्ही करता ते ते कर्म पुढं संचित रूपानं तेच पुढं अनंत जन्म भोगायला येत. आता आपण या देहात कर्म भोगायला घेतलेलं आहे, मागचं प्रारब्ध भोगायला घेतलेलं आहे. पण अजून संचितात किती बाकी काय माहिती, अजून किती संचितात कर्म आहे हे तर आपण एका जन्मापुरतं भोगायला घेतलं. अरे मागचंच किती अजून कोणाला ठाऊन ह्या जन्मात पुन्हा केलेलं. कारण कर्म हे मनुष्य देहात होत असत. कुठं होत असत? इतर देहात नसतो. इतर देहात कर्म नाही. ते भोगभूमी आहेत. ते इथं केलेलं कर्म भोगायच्या योनी आहेत. इथं केलेलं कर्म, कर्माचे भोग भोगण्याकरता हे 84 लक्ष योनी. म्हणून कर्म इथंच होत. कर्म इथंच होत. एक तर परमार्थ करून कर्माचं बंधन तोडता येतं, तोडा. नाहीतर मग कर्म करून जास्तच कर्म होत. पहिलं तर आहेच. परमार्थ केल्यावर काय होत असत की परमार्थ केल्यावर कर्मबंधन तुटत. म्हणजे आता केलेलं क्रियमान होत नाही. आता केलेलं क्रियमान होत नाही. आणि पहिलं संचितात काय असलेलं ते जळून जात. ते काय होतं? जळून जात. आणि भोगायला घेतलेलं प्रारब्ध हे भोगून संपत. एवढा ते संपला की संपलं. पुन्हा माग शिल्लक नाही ना काही. आणि चालू याच्यातलं क्रियमान होत नाही. भक्ती जर केली तर, खरी भक्ती जर केली तर होत नाही. म्हणून मग
मग जीवाला बंधन राहत नाही, कारण पुढं कर्मच शिल्लक नाही. काय नाही, कर्म संचितात काहीच नाही, तर मग प्रारब्ध कुठून होईल? पेटी तुमची रिकामी आहे आता, त्या पेटीत काहीच नाही, खणखणी मोकळी, त्याच्यात कर्मच नाही, तर मग प्रारब्ध पुढं भोगायला घ्यायला संचितात काही नाहीच कर्म, तर मग कसं काय भोगायला घेता? जे भोगायला घेतलं त्याला प्रारब्ध म्हणते, त्याला काय म्हणते? प्रारब्ध. हा, आणि जे संचिताच्या पेटीत होतं ते आहे, ते भोगायला घेतले. जसं तुम्ही आता दळण आणलं ना, दळून खाला घेतलेलं, 2 पायल्या 4 पायल्या आहे का, शहरात 5 किलो 10 किलो म्हणते, आणलं गिरणीतून दळून, ते खाला घेतलेलं आहे. आणि कणगीतलं ते म्हणजे संचित, ते काय संचित. आता भोगायला घेतलेलं तेवढंच, पण माग नाही का साठा लय माग, आणि पुन्हा आता करायला सामर्थ्य करीत नाही, म्हणजे आता आयुष्यभर करायला ह्यो साठा किती होतो पुन्हा गणतच नाही. आणि मग कौरव जन्म घेणार, एवढं कर्म करून ठेवतो की अनंत का हे जन्म मरणाचं याच्यातून सुटायचं आहे का काही? कधी जीव सुटन याच्यातून? पण आता जर विचार केला तर आता सुटता येतं इथून, आता मुक्त होता येतं, आपल्याला या कर्मबंधनातून मुक्त होता येतं. पण आपण लक्षात घेत परमार्थ करीत नाही. परमार्थ म्हणलं की अंगच जड पडत, डोकं हँग होत, अंग जड पडत. संसारात किती गुदगुल्या होत्यात बरं, कपड्याला इस्त्री करून टाईट, घोड्यासारखा, जण काय घोड्याला कोगीर घातलाय, लगाम घातलाय, ते टाईट होत घोड, तसा येऊ तसा घोड्यासारखा संसारात पळायला. परमार्थात म्हणलं की ऐकावं वाटत नाही, लक्षात घ्यावं वाटत नाही. ज्ञानेश्वरी, भागवत का गाथा काही करावं वाटतं का? नाही करावं. असं जर असलं तर कसं कर्मबंधन तुटन, कसं जन्म मरणातून पार होता येईल? म्हणून आपल्याला तळमळ सुटली पाहिजे, झोप येऊ नये. काय येऊ नाही? अरे हे शरीर कधी जाईल सांगता यायचं नाही, पाहता पाहता चालता चालता जाईल. जाणारच शिक नाही का, राहणार आहे का? असं काही लिहून घेऊन आणलं तुम्ही की इतक्या दिवस राहीनच म्हणून असं पक्क खात्री घेऊन आली का? नाही, कधी जाईल सांगता यायचं नाही. हे शरीर गेलं की परमार्थ करायचं राहूनच जात, पुन्हा हे शरीर भेटत नाही. म्हणून आता लक्षात जर घेतलं, लक्षात घ्यायला वेळ लागत, आता लक्षात जर घेतलं तर आपलं कल्याण आपल्या हातात आहे. म्हणून आता हे लक्षात घेतलं पाहिजे. करिता नरदेय अहंकार तव तो देहची क्षण भंगू, भाग्यवंत थोर भगवत तत्पर भेटते. असा भाग्यवंत असला पाहिजे, नरदेहात येऊन ज्याला परमार्थ करण्याची तत्परता आहे, की त्याला देव भेटतो, त्याला संत भेटते. म्हणून आपला उद्धार कसा होईल याची काळजी अगोदर केली पाहिजे. आपल्याला संत संगती करावं वाटते, पण थोडीशी करावं वाटते, जास्त रमून पडत नाही. लगेच उठलं की नाही रे, इकडं लय करमत नाही ना, तिकडं संसारात जसं करमत तसं इकडं करमत नाही. पैसे आवडत, जे टिकन संतात संगती टिकलं त्याचं कल्याणच, टिकलं त्याचं कल्याणच, नाही टिकलं की काय नाही. ते उगच काय आलं वारण गेलं वारण, तसं नाही. असं मन लावून जर ऐकलं तर आपल्याला कर्मबंधन हे तोडता येतं. मी करता कसा नाही हे लक्षात घेता येईल, आहे का नाही? आणि कर्मातून अलिप्त होता येईल. म्हणून राजानं विचारलं की मी कर्मबंधनातून कर्मातून अलिप्त कसा होईल असं मला सांगा. त्यावेळेस मग आपण त्याच्यावर चिंतन केलं होतं की याच्यात कर्म म्हणजे काय, की मुख्यतः देह इंद्रिय प्राण मन बुद्धी कडून सामान्य क्रिया उत्पन्न होते, याला कर्म म्हणतात. याला काय म्हणतात? कर्म म्हणतात. आणि त्या कर्मात वेद विहित आणि वेद निषिद्ध असे जे विषय निर्माण होतात. वेद विहित म्हणजे वेदाने सांगितले, आणि निषिद्ध
वेद निषिद्ध म्हणजे जे वेदानं सांगितलेले नाही, वेदाच्या विरुद्ध आचरण म्हणजे निषिद्ध. आणि वेद म्हणजे वेदानं जे सांगितलं तसं वाग. वेद आपल्याला प्रमाण आहे. वेद काय प्रमाण? वेदाने आपल्या कल्याणाचं सांगितलं. आपण मनुष्य देहात आलो तर आपल्याला कसं वागावं, कसं राहावं, काय खावं, काय पाहावं, कुठं जावं, काय करावं हे आपल्याला सगळं वेदाने शिकवलेलं. वेदाचा आधार घेऊन जीवन कसं जगलं पाहिजे. वेदाचा आधार नाही. संत हे प्रमाण आहे. संत हे चालते बोलते वेद. संत हे मग संताकडे पाहिलं पाहिजे. वेद आपल्याला कळत नाहीत ना, मग संताकडे पाहिजे. किंवा ज्याला कळत त्यांनी वेद पहा, त्यांनी शास्त्र पहा, पुराणातल्या कथा पहा की कोणी कसं काय आचरण केलं, कोणता पुण्यात्मा आहे, तो कसा धर्मानं नीतीनं न्यायानं वागला. आपणही तसं मनुष्य देहात स्वैराचार करू नये. स्वैराचार करू नये. वेद आचरण करावं. वेदानं जसं सांगितलं तसं ऐकावं. आपण काय येऊन जीवनात करावं काय नाही. वेद आपलं कल्याण करणार आहे. आणि म्हणून वेद म्हणजे संत आहे किंवा संताचा ऐका. मार्ग दावून गेली आधी दयानिधी संतती तेनेची परते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संताच्या संगतीत राहून संत कशी संताची संगती मनोमार्ग गती. संताच्या संगतीत आपल्याला मार्ग मिळत असतो. कसं वागायचं, कसं राहायचं, कसं चालायचं. कशामुळे कोणा संगतीत आवडत सांगतात म्हणजे मी चांगलं वागायला संताच्या संगतीत. म्हणून संताच्या संगतीत म्हणजे वेद विहित वाग. वेदाने जे सांगितलं असं आपल्याला संतांची संगती करून. याला काय म्हणायचं की वेद विहित आणि वेद निषेध असे जे विशेष निर्माण होतात त्यास विकर्म म्हणतात. त्याला काय म्हणते विकर्म. कारण चांगलं आणि वाईट, चांगलं आणि वाईट आपण जे जीवनात वागतो तर ह्या वागण्याने आपल्या वागण्याने चांगलं किंवा वाईटच होत. दोन पैकी दुसरं तिसरं काय होत नाही. एक चांगलं होईल किंवा वाईट होईल. पण आपल्याला कळत नाही. कर्म इतकं सूक्ष्म आहे. आपण काय चांगलं केलं काय वाईट झालं हे आपल्याला. आपण जर म्हणलो आपल्याला समजा आपण वाईट वागतच नाही, वाईट गोष्ट करीत नाहीत, पण वाईट नाहीत करीत पण तरी वाईट होत. काय होत आपल्याला वाटतं मी चांगलं करावं तरी पण एखाद्या दिवस वाईट होत नाही. एक भिकारी उन्हाच्या पाण्यात भीक मागून आलो. कोणीतरी द्या मला, कोणतरी द्या, काहीतरी द्या मला, भूक लागली, काहीतरी द्या असं मागू लागला. एक वरच्या मागल्यावर राहत होता, चांगला भाविक होता, धार्मिक होता. त्याला वाटलं उन्हाच्या पाण्यात एवढ्या कल्पना भिकारी मागायला, याला काहीतरी आपण द्यावं.
जन्म मरण संपलं का? नाही. चांगलं किंवा वाईट दोन कर्म आहेत, वेद किंवा वेद निषेध. तर दोन्ही कर्म जरी असले, तर दोन्ही कर्म जरी असले तरी याचं चांगलं वाईट फळ बघायला शरीर लागेल का नाही? लागणार. मग तुम्ही लय मोठं चांगलं जर केलं असलं तर जरा बरं भेटत, लय वाईट केलं असलं तर जरा वाईट शरीर भेटत. पण भेटणार का नाही? जास्त दुःख भोगण्याकरता काही ना कमी केलं वाईट तर जरा वीट वागले जरा तर त्याचं जरा फळ चांगलं भेटल. पुन्हा मनुष्य देह भेटन किंवा चांगलं भेटन. एखाद्या आश्रमात वृक्ष होऊन राहील, एखाद्या आश्रमात पक्षी होऊन राहील, काहीतरी होईल. पण जन्म तर आहेच ना. जन्म म्हणलं तर दुःख आहेच का नाही? आहेच ना. म्हणून हे त्याच्यापेक्षा वेदविहित कर्माचं आचरण, वेदविहित कर्माचं आचरण केल्यानं मन शुद्ध होत असतं. मन काय होत असतं? शुद्ध होत असतं. शुद्ध होत असतं. मन शुद्ध झालं की त्या शुद्ध मनामध्ये, त्या शुद्ध अंतःकरणामध्ये देवाने अशी व्यवस्था केलेली आहे, ज्याचं मन निर्मळ झालं त्याला संताकडे नेऊन घालतो. त्याला कुठं नेऊन घालतो? संताच्या संगतीत नेऊन घालतो. आणि ते शुद्ध झालेलं अंतःकरण, शुद्ध झालेलं ते मन, त्याच्या संताचा जे शब्द आहे, संताचा जो बोध आहे, तो बोध झटक्यालाच होतो. काना वचनाची भेटी सरीशीच पै किरीटी, वस्तू होऊन उठी कौनू एकूच. की संतानं तिकडून बोलावं आणि संताचे शब्द याला लगेच हृदयात कळते. आहे का नाही? गुरु जेने तारिलो म्हणून विशेष त्या विवेक आहे. संतच बोलणं म्हणजे विवेक, तो विवेक शुद्ध अंतकरण त्याचं झालं. ज्यांनी वेद विहित कर्म केलं. कसं केलं? चांगलं निर्मळ वागला. निर्मळ वागत वागत जर गेला तर त्या निर्मळ अंतकरणात त्याला देवाची भक्ती, देवाची आवड निर्माण होते. आणि देवाची आवड निर्माण होऊन जास्त त्याच म्हणजे तो निष्काम होतो. कसा होतो? निष्काम म्हणजे देवावर प्रेम होत असत. आणि मग संताचा बोध होत असतो. मग काय होत असत? आणि मग संताचा बोध झाला की ते कर्मातून आली तर मग त्याचं कर्मबंधन तुटत असत. मग वेदविहित असं वागलं पाहिजे. वेदविहित वागलं पाहिजे म्हणजे पुढं पुढं सरकलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? नुसतं वेदविहित वागायचं, हरी जाणायचं तसंच राहिलं. संत भेट राहिली तसं नाही. पटपट पुढं गेलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? नुसतं चांगलं आचरण करायचं का देव भेटण्याकरता करायचं? संत भेटण्याकरता करायचं. हा, संत भेटीची, देव भेटीची तळमळ असली पाहिजे. अशी तळमळ जर असली तर तळमळ पाहून संत भेटते का नाही? तळमळ पाहून देव भेटत का नाही? भेटतो. त्यासाठी वेद विहित कर्म केलं पाहिजे. वेद विहित कर्म केलं पाहिजे. वेद सांगतो त्या मार्गाने चाललं पाहिजे. आपल्याला कर्मातून अलिप्त होण्याकरता अगोदर वेद विहित कर्म केलं पाहिजे. म्हणजे वेद विहित कर्म करीत 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 मन निर्मळ होतं. आणि मन निर्मळ जसं जसं होईल तसं तसं देवाची आवड निर्माण होती. तशी तशी देवाची भक्ती होती. जशी जशी देवाची तुमची भक्ती वाढन, देवाबद्दल तुमचं प्रेम वाढन, तसं तसं ते मन इतकं पुढं विकसित होतं. काय होतं? विकसित होतो की त्या विकासाचा परिणाम संत भेटते. संताचा बोध होतो. संताचा बोध झाला की साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुरला अनुभवे. कसा? कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जशी. तसा कापूर पेटला लागला झाला अग्नीचा की पेट घेतो. पेट घेतो पुन्हा खाली काही शिल्लक ठेवीतच नाही. राहायला तर त्याचा सुगंध राहतो. तसा साधूचा बोध झाला की याच कर्म शिल्लक राहतच नाही. उलट त्याच कर्म तर राहत नाही. पण तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. त्याची कीर्ती माग उरते. जसा कापूर जळून खाक होतो पण त्याचा सुगंध माग उरतो, तसं याची कीर्ती माग उरते. काय उरती? कीर्ती. कर्म राहत का? नाही. कर्म सगळं जळून जात. त्याची कीर्ती, त्याचा
मागोवा, त्याच्याकडे पाहून मग माग लोक चलते. ते काय महात्मा झाले आहे का नाही? त्या महात्म्याच्या आचरणाकडे, त्याच्या जीवन चरित्राकडे पाहून बाकीचे मागचे लोक चालायला लागते. ही त्याची कीर्ती. कशाने होती? सुरुवात वेद वेद कर्म करावं. काय करावं? वेद वेद. आलं लक्षात? वेद वेद कर्म केलं, मन निर्मळ होतं. मन निर्मळ झालं की त्या मनात देवाविषयी प्रेम निर्माण होतं, आवड होती, देवाची भक्ती वाढती. देवाची भक्ती होऊन जसा जसा त्या मनाचा भक्ती रूपी त्या मनाचा विकास होतो, त्या विकासाचा परिणाम संत देखील. संताचा बोध, संताचा बोध झाला की सर्व कर्म बंधन तुटतात. अशा करता विविध कर्म आचरण केलं पाहिजे. आणि आचरण करून पुढं पुढं भक्तीचा विकास झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? नाही तर नुसतं मी आचरण करतो काहीच नाही. आयुष्य गेलं 50-60 वर्ष झालं तरी तसाचे अजून भांडणच करतो मंदिरात. असं नाही, आहे का नाही? विकास झाला पाहिजे. म्हणजे भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे, भगवंताच्या चिंतनाचा छंद लागला पाहिजे, त्याला छंद लागला पाहिजे, त्याच्या संगतीत राहून लोकांना ऐकायचा छंद लागला पाहिजे. असा परिणाम पुढे होतो. आपण शाळा शिकतो तर काय पोराला काय त्याच वर्गात राहू देतो का? अभ्यास कर, अभ्यास कर, चांगला त्याच्यावर लक्ष असतं नाही. तिकडं सरला सांगतो आमच्या मुलावर लक्ष द्या. आपण घरी आलो की त्याच्यावर त्याची प्रगती होण्यासाठी प्रयत्न करतो का? त्याला म्हणतो राह एका वर्गात 2-2 वर्ष करायला शिकायचंय ना, गौरव बी शिक, मी तुला पैसे लावतो, तसं म्हणतो का बापला? प्रगती पत्र पाहतो, त्याचं दर महिन्याची चाचणी पाहतो, किती मार्क पडले. मग आपल्या जीवनात आपली चाचणी आपल्याला कळायला नाही पाहिजे का आपण किती प्रगती झाली? ती प्रगती व्हाली का नाही व्हाली आपण पाहतो का? त्याच्याकडे नाही पाहिलं पाहिजे. आणि नाही जर पाहिलं तर काय, आपण लक्ष दिलं पाहिजे. आपली प्रगती भक्तीत सुद्धा झाली पाहिजे. असं याला वेद विहित कर्माचं आचरण जर केलं असं होतं. म्हणून इथं महाराज सांगतात की वेद विहित आणि वेद निषिद्ध जे विशेष निर्माण होतात त्याला विकर्म असे म्हणतात. आणि कोणतेही सामान्य कर्माचा अत्यंत अभाव जेथे आहे, म्हणजे जिथं कर्माचा अत्यंत अभाव म्हणजे जिथं कर्मच नाही, तिथं काय नाही? कर्मच नाही, कर्मच नाही, कर्म होतच नाही. कर्माचा अत्यंत अभाव. कर्माचा अत्यंत अभाव कधी होतो? की त्याला ज्ञान झालं तर. त्याला काय झालं तर? ज्या महात्म्याला, ज्या भक्ताला ज्ञान झालं त्याच्यात स्वरूपाचं, की आपलं स्वरूप काय. आता आपल्याला काय वाटतं आपलं स्वरूप? आपण हे शरीर म्हणजे मी असं वाटत काय? मग शरीर मी म्हणून तुम्ही जे जे करता ते ते कर्म परिणत होत, ते ते कर्म तयार होत. तुम्ही जर असं तुम्हाला भक्ती करून ज्ञान झालं, ज्ञान झालं, बोध झाला, संतांचा काय झाला? बोध झाला, ज्ञान झालं. बोध दिला मग सांगा की मार्ग दाविला नीट नीट, भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली की आता भ्रांती केली आणि आता परमात्मा एक, तो व्यापक आहे, तो माझ्यावर वेगळा नाही. परमात्मा माझ्यावर वेगळा नाही, मी परमात्माच. मी देव पाहावया गेलो तेथे देवची होऊन ठेवलो, म्हणजे देव बघायला गेलो, मी देव शोधायला गेलो, देव पाहता पाहता मीच देव आहे, दुसरा कुठे देव? देव इथे असं त्याला लक्षात आलं. मायावरून वेगळा दुसरा देव नाही. दुसरा देव दुसरा आहे का? देव एक आहे का? दुसरा हे पण ते झाला असणार. देव कसा आहे? एक, आणि तो माझ्या वेगळा नाही. आणि मग आता जे कर्म होत असं ओळखू देव म्हणलं की देव काही करीत नाही. तो काय करतो? तो ज्ञान स्वरूप आहे. तो कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. तो असा
प्रकाश हे दिवा जीव आपण आता हे दिवा बल्ब लावले प्रकाश रूप आहे का नाही ते प्रकाश रूप आहे पण त्याच्या प्रकाशात आपण पोथी वाचवायला प्रवचन आहे का नाही ते केलं का नाही ते केलं प्रवचन नाही केलं त्याच्याशिवाय झालं बी त्याच्याशिवाय झालं का नाही हे शब्द जे आपण वाचायला ग्रंथातले त्याच्याशिवाय वाचता आले त्याच्याशिवाय वाचता आले नाही म्हणजे त्याच्याशिवाय हे प्रवचन करता नाही पोथी सांगता येईल का त्याशिवाय हे ओळीचा अर्थ वाचून त्याचा अर्थ म्हणजे अर्थ पाहण्याकरता किंवा ती ओळी पाहण्याकरता तो प्रकाश लागला का नाही मग त्याच्या प्रकाशाशिवाय झालं का हे बरं त्याने केलं का मग नाही त्याने नाही केलं ते तासाची साक्षी रूपाने पोथी व्हायच्या आधी बी चालू होता आणि पोथी संपली तरी बी तो तसाच राहणार आहे त्याच्या साक्षीत्वानं पोथी झाली बी पोथी लोक ऐकून गेले सांगणारा गेला सगळे गेले तो तसाची त्यांनी काही पोथी सांगितली ऐकली बी तो म्हणला नाही सांगा ऐका काहीच नाही पण त्याच्याशिवाय झालं का नाही तसं इथं साक्षी रूपानं ज्याला कळत जो जाणतो तो काही नाही तो तुम्ही असं लक्षात आलं कर्म ज्यावेळेस होत कर्म ज्यावेळेस होत कर्म ते आपण प्रकृती करी कर्म आहे का नाही जोवरी संघ घडे प्रकृतीचा तो त्याग न घडे कर्म की प्रकृतीकडून कर्म होत या शरीराकडून कर्म होत देह इंद्रिय मन बुद्धीकडून कर्म होत पण देह इंद्रिय मन बुद्धी हे तर जड आहे हे काय जड कुठं कर्म करीत असत जड आता ही भिंत झाली का दगडा निश्चय केला काही कुंभाकाच्या पाठी बसू आपण भिंत तयार करू नाही का दगड भिंत तयार करायला कोणतरी चेतन लागला हे घर बांधलं हे सगळी माती म्हणली का उठा आपण चला भिंतीच्या आकाराचं व्हा नाही ना जड वस्तू कुठं कर्म करीत असती का तसं मन बुद्धी देह इंद्रिय हे जड आहेत का कसे जड येत हे कर्म कुठं करीत असत जड कुठं कर्म करत मग इथं कर्म करणारा कोण आहे चेतन आहे चेतन कर्म करतो का ते तर काहीच करीत नाही तो काही करीत नाही त्याच्याशिवाय होत नाही ते काही करीत नाही त्याच्याशिवाय होत लाईट जसं पोथी वाचित नाही त्याच्याशिवाय पोथी होत मग का त्याने केली का नाही त्याच्याशिवाय झाली का मग आरोप कोणावर घालायचं तसं इथं कर्म जे होतंय देह इंद्रिय मन कर्म होतंय पण तिथं जेड आहे त्याला कळत नाही ते करत का आणि ज्याच्यामुळं झालं ते करतो का काही तो काही करीत नाही तो तर आपला साक्षी रूपानं आपला एक प्रकाश रूपानं तेव्हा नाही का नाही चैतन्य रूपानं तो काहीतरी पण त्याच्या साक्षीत्वाने सगळं होत त्याच्या सत्तेनं हे सगळे क्रियवान होते चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी हे करणार आहे म्हणजे त्या बोलविल्या त्या चालविल्या सूर्य झाले आहे का नाही त्या हलविल्या प्राण आवाज बंद करा काय मग हे सगळं जे होत तर हे त्याच्या साक्षीत्वाने होत किंवा काही करीत नाही चैतन्य काही करीत नाही आणि त्याच्याशिवाय काही होत नाही आणि मग असं ज्याला कळालं की मी काही करीत चैतन्य जो साक्षी जो ज्ञान स्वरूपी कोणी तो आता इथं मी आहे का कोणी ज्याला कळत तो मी म्हणतो तो मग तो मी आहे तो काही करतो का तो साक्षी रूपाने आहे साक्षी रूपाने आहे तो मग असं तुम्ही म्हणता का मी साक्षी रूपाने आहे का मीच करतो म्हणता आपल्या सोयीवर झालं का हे घर एवढं केलं तर आपण केलं हे सगळं मग आपण जो करणार आहे जो समजा जो साक्षी रूपाने आहे तो काही करतो का नाही पण मग आरोप कोणावर घेतली
करतो म्हणतो त्याला नाही. तो काहीच करीत नाही, आहे का नाही? तो काही करीत नाही. मन, इंद्रिय, बुद्धी हे जड आहे, हे करते, पण त्याच्या साक्षीनं करते, त्याच्या साक्षीत्वानं आहे का नाही? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण. मग हे सगळं त्याच्या साक्षीत्वाने होतंय का नाही? मग त्याच्या साक्षीत्वाने होते, पण त्यांनी काही केलं नाही. जडावर तर आरोप घालताच येत नाही, याच्यावर हे काही करीतच नाही. मग कर्म कोणाच्या माथ्यावर लावा? नाही, अकर्म. ज्याला असं कळालं मी काही करीत नाही, ज्याला आपलं स्वरूप नाही कळालं, तो स्वरूप कोणाला तरी मानतोच ना. जरी मी आत्मा नाही, मी चैतन्य नाही असं त्याला वाटलं, मी देहाला तर आत्मा मानतो का नाही? देहाला मी म्हणतो का नाही? तो मग जो देहाला मी म्हणतो तो जीव, त्याच्या बोकांडीवर हे कर्म बसतात आणि मग त्याला भोगावा लागतं. पण ज्याला असं कळालं की मी काही करीत नाही, मी करता आहे, मी परमात्मा आहे, मी जाणणार आहे, मी ज्ञान आहे, असं लक्षात ज्याला आलं, तर तो कर्मात अडकाला का? त्या कर्मातून मुक्त झाला. त्याच्या अंगाला कर्मच लागत नाही, त्याच्या अंगाला ते कर्म अंगाला लागूच देत नाही. ज्ञानी भक्त जे आहे तो कर्म अंगाला लागू देतो नाही. त्याला माहिती मी करता नाही. वेळा कोणी सभा येते, तो सकळ उपाय सांडोनी परत येते, अनन्य प्रीती भजे माने, कर्म नदी त्या कोरडी. त्याला कर्म नदी कोरडी, त्याला कर्म त्याच्या अंगाला स्पर्श सुद्धा करीत नाही. आणि मग तो कर्मातून अलिप्त झाला का नाही, त्याला म्हणायचं अकर्म. त्याला काय म्हणायचं? अकर्म. म्हणजे की जिथं कर्म राहिलं नाही, असं त्याला काय म्हणायचं? अकर्म. असं इथं महाराज सांगतात. आणि म्हणून कर्माचा जिथे अत्यंत अभाव आहे, आत्मसत्तेच्या कल्पित संबंधाने होत असते, ही गोष्ट ज्याला विकर्म घडत असतानाही निसंदिग्ध कळते, त्याला गुरुकृपेच्या बळाने तात्काळ नैष्कर्म्य बोध होतो. मग असं ज्याला मी चैतन्य, मी परमात्मा आहे असं ज्याला लक्षात आलं, त्याच्या आत्मसत्तेच्या, आत्मसत्ता इथं कोणाची सत्ता आहे? आत्मेच सत्ता आहे. तो आत्मा मी, तो काय मी. आत्मेच्या सत्तेनं होत, त्याच्या सत्तेनं होत, पण तो करीत नाही. आणि मग मी काहीच करीत नाही असं ज्याच्या लक्षात आलं, तर मी कोण आहे? आत्मा आहे, मी चैतन्य आहे, मी परमात्मा आहे, मी ज्ञान आहे असं ज्याच्या लक्षात आलं. कशामुळे लक्षात आलं? गुरु कृपेनं त्याच्या लक्षात आलं. कशाच्या? गुरुच्या, सद्गुरूच्या कृपेनं त्याच्या लक्षात आलं की मी करता नाही. मग त्याला म्हणायचं अकर्म. मग त्यांनी काही जरी केलं तरी तो म्हणतो मी काही केलं नाही. मग तो कर्म शरीर म्हणल्यावर शरीर कर्म करीत नाही का? करत. पण ज्याच्या साक्षीताने होत, तर तो तर अकर्ताय. तो कसा आहे? तो काही करीत नाही. आणि जे करत म्हणा, देह मन इंद्रिय बुद्धी हे जड आहेत. हे काय? आता आपण हातानं देणं घेणं करतो, हातानं केलं का मनात आल्यावर केलं? मनात आल्या. मनामुळं झालं का हातामुळं झालं? मनामुळं झालं का हाताने केलं का? मग हातावर घालता येईल का? नाही. मग कोणावर घालावा? मनामुळं केलं म्हणावं, तर मन जड आहे. मनाने केलं का तुमच्यामुळं मनात, तुम्ही एक तिथं म्हणून मनात, तुमच्यामुळं मन चलित आहे का? कशामुळं? आपल्यामुळं मन. आपल्यामुळं आहे. मग मनाला तुमचा आश्रय आहे का कोणाचा आहे? आपला. तर काय मन स्वतः कळत नाही, तुमच्याशिवाय आहे का? नाही. मग मन बी कुठं करत आहे? ते मनात आपण चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव प्रगट आहे. आणि त्या जीवाला जर मी करता वाटलं, तर तो जीव कर्माचं बंधन होऊन जीव फेरे इतर देहात जाऊ जाऊ जन्म मरणाची फेरे भोगतो. आणि त्या जीवाला जर कळालं, त्या जीवाला जर कळालं की मी परमात्मा आहे, मी काय परमात्मा आहे, मी अकर्ता आहे, असं जर कळालं, तर तो जीव विराट, तो जीव देव होतो, मी परमात्मा आहे असं. मग त्याला कर्मबंधन राहत नाही.
असं कर्माचं बंधन आपल्याला संत संगतीत राहून तोडता येतं. असं कर्माचं बंधन तोडता येतं. मग असं नीट लक्षात घेतल्यावर तो कर्मातून अलिप्त होता येतं का नाही? होता येतं. जे कर्मातून अलिप्त झाला तो अकर्ता, त्याला म्हणायचं अकर्म. आता इथं कर्म गिर्म काही नाही. मग तो देहात असताना कर्म जरी होत असलं तरी पण तो त्या कर्माचा साक्षी, कर्तृत्व भाव त्याच्या अंगावर येत नाही आणि म्हणून त्याला कर्मबंधन राहत. म्हणून जे चालू क्रियमान आहे ते क्रियमान जरी करीत असतो तरी पण त्याला ते कर्म होत नाही ते फलीभूत होत नाही. कारण कर्तेपणाचा त्यांनी भावच अंगावर घेतला नाही. कर्तेपणा देह मन इंद्रियावर घाला होता ते जड आहे, त्याच्यावर कसं काय घाला? नाही, त्याच्यावर घाला ते कसं काय घाल? त्याच्यावर जात नाही आणि याच्याकरता हे करताच नाही. मग पुढे कर्मच नाही. मग अकर्म झालं का नाही? कशाला बंधन राहील? मग असं बंधन सद्गुरूच्या संगतीत आपल्याला संतांच्या संगतीत तोडता येत. असा प्रश्न राजा जनकानं विचारला आणि मग त्याच्यावर हे चिंतन पिपलायन नारायण सांगते. आता त्याचं चिंतन आणखीन बारीक सखोली गेल्या वेळेस आपण धावत्या व्यागातच सांगितलं होतं. आता थोडस जरा स्पष्ट रूपानं आणखीन याचं चिंतन आपण पुढच्या प्रवचनातून ऐकू. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करून श्री पूर्ण विरामदेव कुंडली हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो शावे, तो शोधी मज द्यावे पसायदा नाही. जे घटली साडो दयास कर्मे वाढो, भूता बसरे जडो मैकरासी. दुरितासे निरदाऊ ईश्वर धर्म सूर्य पाहू, जो देव शिरतो लाहू प्राणी वर्षक सकळ मंगळी. ईश्वर निष्ठायची माझ्याळी अनवरत हो मंडळी भेटतो दया भूता. चला कल्पतरुचे आरव जे करा चिंता म्हणजे गाव, बोलती जे अर्णव विभूषांची चंद्रके जे आराधन आनंद जय गावहीन. ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे हो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो योगी. भजितो आदि पुरखे अखंडित आनंद ग्रंथ भजवे विशेष लोके. दृष्टादृष्ट विजय व्हावे एक म्हणे श्री विश्वेश्वराहो. आहुरी दादा